लाईफलाईन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरी युक्त कम्प्युटराइज्ड व मान्यताप्राप्त लॅबोरेटरी, अल्प दरात रक्त, लघवी, थुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र। आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड, डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी, तालुका कोपरगाव। संपर्क क्रमांक 80 07 80 76 58 व 82 75 38 86 48। नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव शिवारातून धक्कादायक घटना समोर आली आहे। बेटा इधर आओ, हमारे साथ गाड़ी पर बैठो, तुझे स्कूल में छोड़ देते हैं, असं म्हणत एका 10 वर्षीय शाळकरी विद्यार्थ्यास पळवून घेऊन जाण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। सदर घटनेने कोपरगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली असून ती पोरं पळवणारी टोळीची माणसं असावी या चर्चेमुळे तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। चिमुकल्याचे नशीब बलवत्तर म्हणून त्याच्या नातेवाईक व ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे तो पळवून नेण्यापासून बचावला आहे। त्या मुलाला पळवून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या 2 इसमांना उक्कडगाव येथील ग्रामस्थांनी व मुलाच्या नातेवाईकांनी पकडून चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले आहे। सदरचे सविस्तर वृत्त असे की कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव शिवारात आज गुरुवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास शाळकरी मुलगा पुष्पराज उत्तम निकम वय 10 हा शाळेत जात असताना 2 अनोळखी इसमांनी त्याचा पाठलाग करत बेटा इधर आओ, हमारे साथ गाड़ी पर बैठो, तुझे स्कूल में छोड़ देते हैं, असं म्हणत त्याला पळवून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला। मात्र पुष्पराज या चिमुकल्याने त्यांना घाबरून त्याने त्याच्या आत्याच्या घराकडे पळ काढला व त्यांना सर्व हकीकत सांगितली। त्यानंतर मुलाच्या आत्याने मुलाचे वडील व ग्रामस्थांना आरडाओरडा करून बोलवल्यानंतर त्या 2 इसमांनी पळण्याचा प्रयत्न केला। मात्र गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे त्यांनी त्या 2 इसमांना पकडून चोप देत त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे। सदर प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी उत्तम विष्णू निकम वय 44 वर्ष उक्कडगाव यांच्या तक्रारीवरून असलम अजमेर पठाण, शरीफ खान मस्तान खान पठाण दोघे राहणार कठोरा बाजार, तालुका भोकरदन, जिल्हा जालना यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान सदर 2 इसमांकडे विविध हत्यार सापडले असून त्यांच्याकडील दुचाकीचा नंबर बनावटी असल्याची माहिती मिळते। आम्ही चंदन चोरीसाठी आलो होतो असे त्यांनी ग्रामस्थांना सांगितले आहे। मात्र मुलाला पळवून घेऊन जाण्याचा प्रयत्न केल्याने मुला मुलींना पळवून विक्री करणाऱ्या टोळीचे ती माणसे असू शकतात या चर्चेला कोपरगाव तालुक्यात उधाण आले आहे। मात्र ते चंदन चोरी करणारे पुष्पा आहे की मुलांना पळवणारे पुष्पा हे पोलीस तपासाअंती समजणार आहे। सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल NS शेख हे करीत आहेत। कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव। काय म्हणतो तुला मग इधर रामनी बच्चे लेव करायचे वर्ग का उधर सुन गेला तुम्ही चल बोलता जाई ना घाबरे जीवाला दडपण येईल ते काय सांगत काय तू एकटाच होता का हां नाही नाही ते पोराला काही बोलायला काय संबंध काय संबंध पुष्पराज उत्तम निकम। मी शाळेत जाताना 2 चोर आडे झालते। ते चोरांनी हाक मारली म्हणजे बेटा इधर आ। मी काय थांबलो नाही, मी पळून आलो। त्यांनी दगड फेक करून माल थांबायचा प्रयत्न केला। मी थांबलो नाही। मी गुपचूप आत्याकडे गेलो। सायकलला टाकून दिली वाटत गेलो मी आत्याकडे। तरी पण त्यांनी गाडी साईडला लावली अडचणीत आणि डबल पै आले। आत्याकडे पाहत होती। आणि तुला त्यांनी काही खायचं वस्तू देत होते का तुला काही नाही आणि ते त्यांनी काहीतरी मक्कत फेकून दिलं। उत्तम विष्णू निकम राहणार उक्कडगाव। तो सुशीलामय माध्यमिक विद्यालयामध्ये शाळेत जातो। शाळेत जात असताना 2 माणसं तिथं मक्कामध्ये होते।
ते ओजूक रोडवर आले याला म्हण्या इधर आओ बेटा. ह्यो बोलला, ह्यो घाबरला, त्याच्या मागं लागल्यानंतर तो आणखीन जोरात सुटला. जोरात पुढं गेल्यानंतर आमच्या आत्या चुलत आत्या आहे तिथं आत्याच्या गळ्यात जाऊन पाडला, लगेच रडा. मग आत्या बाहेर आली, आत्यानं ते बघितलं त्यांचं, ते दोघंजणं याच्याकडं पाहत्या, हे त्यांच्याकडं पाहत्या. ज्यावेळेस मग मुलगा तर बाहेर येईना, पण मग आत्या रोडवर जाऊन पाहिलं तर आत्याला बी बराच टाईम त्यांनी पाहायचे आत्याकडं. उजूक मग थांबले मग गेले पुढं. मी आडवा झालो त्यांना, मला फोन आला, मी आडवा झालो. म्हणलं का रे कुठं गेलते ती लगेच थांबले नाही, गाडीवर लगेच जोरात उजूक सुटले. मग मी मागची गचंडी धरली अशी, ती गचंडी धरल्यानंतर त्याने लगेच मला हिसका मारून पळले दोघं बी. पण मी लय मोठ्याने आरडलो. आमचा चुलत भाऊ होता, चुलत भाऊने दगड घेऊन उभा राहिला रोडवर. तेव्हा हे थांबले. मग थांबल्यावर बाकीचे माणसं जमा झाले. मग त्यांना हकीकत सांगितली मी. मग यांना बोलले का रे का करते म्हणे तुम्ही. मग हे म्हणते आम्ही चंदन चोर आहे. अहो चंदन चोर आहे, पण मग यांना मी प्रत्यक्ष विचारतो तुम्ही काय करू राहिले, पळा त्या का म्हणून तुम्ही, मला थांबा ना, मी थांबा म्हणतो तुम्हाला, पळू नका. मग यांना मुलगा आला मागून, मुलाला दुसरी घेऊन आले. आत्या आली आमची, त्या आत्याला बोलून देईना, मुलाला तर बोलूनच देईना. मुलगा घाबरेला होता. त्याच्यानंतर मग गावातले माणसं आले बरेक, म्हणे आता यांना काय हाणू नका, यांना गावात घेऊ पोलीस स्टेशनला नेऊ. मुलाला काय म्हटले ते त्यांनी कधी घडला होता प्रसंग? सकाळी शाळेत जात असताना 8:30-9च्या दरम्यान. काय म्हटले मुलाला ते? मुलाला म्हणे अ बेटा रुक इधर आओ. मुलगा घाबरला, तो काय थांबला नाही. मग त्याच्या मागं पळली. मग पळल्यावर तो आत्याच्या घरी गेल्यावर आहे ना, ते अशी मक्कत घुसून गाडी त्यांना साईडला लावली. होजूक ते आत्याकडे पाहत होते. कोणती गाडी होती त्यांच्याकडे? त्यांच्याकडं डिस्क 2 व्हीलर होती. 2 आहे ना, 2 कुरडी आहे, करवती पानं आहे, कुदळ्या आहे. अजून त्यांच्याजवळ गंज ते अशी चुना हे याला दाखवलं होतं. ज्ञानेश्वर निकम, राहणार उक्कडगाव. तर चोर आले बा, उत्तम बाकाच्या पोराला चोरांनी धरलं. तर मग आम्ही 4-5 जण गेलो. तर तिथं गेलो असताना ते वस्तीच्या लोकांनी त्यांना अडवलेलं होतं तिथं त्या चोरांना. तर मग तिथं गेलो, विचारलं म्हणजे कसं झालं, काय झालं नेमकं. तर त्यांनी सांगितलं बा याला या पोराला धमकी दिली, ए पोरा इधर ये. आणि मग असं ते पोराला विचारलं, ते पोरानं सांगितलं आम्हाला. ते झालं. नंतर दुसऱ्या अजून बाकीच्या आजूबाजू वस्तीवरची जमा झाली ना तिथं. मग त्यांनी विचारलं, ते म्हणे आमच्या घरी आजी होती, तर आजीला म्हणले तुमची इथं बोकडी आहे का. त्याच्यानंतर दुसऱ्या पुढल्या वस्तीवर गेली, तिथं मुलगी होती. मुलगी म्हणजे एक 20-22 वर्षाची मुलगी. तिला विचारलं तुमची इथं बोकडी आहे का. म्हणजे हे नुसते चंदन चोर नसून मुलं चोर. आणि आमची बैलाची बरीच चोरी झालेली. बैल चोर शकता असू शकता. म्हणजे हे बोकडी विचारली यांनी. आणि यांच्यापेक्षा तर बाजू सांगते, म्हणजे त्या पोराची त्याचं सांगता येई ना, ते म्हणजे त्याच्या हातात इळा होता, त्यांनी माल दाखवला, त्यांनी मकत फेकला, असं त्यांनी त्या पोरांनी सांगितलं तिथं आम्हाला. पण आता इथं ते थोडं घाबरतोय. मग तो पळत आला, त्याने सायकल टाकली. मला भाऊ काय झालं, माझ्या भाषाचा मुलगा आहे. आता सांगा ना. भाषाचा मुलगा आहे. मग म्हणे माझ्या मुलाचं नाव पंकज आहे ना. म्हणे पंकज आहे का, मला नेऊन घाल. मला काय झालं म्हणे, तिथं ते चोरी म्हणे, ते मला इधर राहू म्हणले म्हणे, बच्चा इधर राहू. मग मी रोडवर आले आणि रोडवर असं खड्ड्याच्या म्हणून वळून पाहिलं, ते तैट उभी होते रस्त्यावर. मग याला म्हणलं भाऊ जाऊ दे घरी चाल. ते विशाल आणि ते नाही बकऱ्यावाळा आले, तर आजचे दिवस जाऊ नको. तो म्हणे मी काल घरी होतो, मला जायचं म्हणे शाळामध्ये. मग तो डबल निघला तर ते गाडी गबाळामध्ये लावून परत मागं आले आणि मग मला बघितलं आणि परत साईडला लपले माकामध्ये.